नमस्कार. मी प्रांजली सायकोलॉजी या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आगळावेगळा विषय आपल्यासमोर घेऊन आलेली आहे आणि विषयाचं नाव आहे की आपल्याला हर्ट का होतं. का आपण छोट्या छोट्या गोष्टींवर हर्ट होतो ना. कुणी काही बोललं, कुणी सहज कुणी काही बोललं, किंवा कोणी टॉन्ट मारला, किंवा कोणी सहज म्हटलं किती बारीक झाली आहे, काही प्रॉब्लेम आहे का, अगं कशी दिसतीये, काय काही जेवायला आहे की नाही तुझ्याकडे. किंवा कधी कधी तर नुसती नजरेने जरी आपल्याकडे कोणी बघितलं, आपण एखाद्या व्यक्ती आहे, आपण एखाद्या पार्टीमध्ये गेलो किंवा एखाद्या आपल्या फॅमिली फंक्शनमध्ये गेलो आणि तिथं ज्या व्यक्तीशी आपल्याला जास्त जमत नाही आहे त्या व्यक्तीने आपल्याकडे बघितलं आणि असं केलं तर आपल्याला वाटतं काय ही आपल्याला बघितलं आणि हिने असं तोंड केलं आहे. फ्रेंड्स, या छोट्या छोट्या गोष्टींचं आपण टेन्शन घेणार का आणि हर्ट होणार का. यामुळे होतं काय माहिती आहे का, जे असे वागतात ना त्यांचं मुळीच काही नुकसान होत नाही. जे काही नुकसान होतं ना ते फक्त आपलं होतं. तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे आजच्या भागामध्ये की आपल्याला हे छोट्या छोट्या कारणांनी का हर्ट होतो, का आपल्याला रडावंसं वाटतं, का आपण त्या गोष्टींचा विचार करतो, का आपण दुसऱ्यांचं म्हणणं एवढं आपल्याला लावून घेतोय. आणि असं आपल्याला होत असेल म्हणून मला माहिती आहे सगळ्यांनाच होतं, तो कमी जास्त प्रमाणात, पण त्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. आपल्याला दुःखी व्हायचं आहे का, तुम्हाला दुःखी राहायला आवडेल का, नाही ना. आपल्याला कसं हसत राहायचं आहे, तेव्हा आपण यातून कसं बाहेर निघायचं हे सुद्धा आपण बघणार आहोत. काय होतं ना की भावना, मन हे खूप हळुवार असतं. तर ज्या काही आपल्या इमोशन्स आहेत त्याच्यावर कोणी घात केला की आपल्याला दुःख होतं. पण या ज्या भावना आहेत त्या आपल्याला नियंत्रणात ठेवायच्या आहे. मग आपल्या भावना कोण नियंत्रणात ठेवणार, आपणच ना. आपल्यालाच आपल्या भावना नियंत्रणात ठेवायच्या आहे. बरेचदा काय होतं ना की कुणी म्हणतं, काही बोलतं आपल्याला, काही तुला कळलं नाही का, किती सांडवून ठेवलंस पाणी. आपल्याला माहिती आहे आपण चुकीने सांडवलेलं नाही आहे, पण तरीही आपल्याला बोललं गेलं. मग आपण त्याच गोष्टीचा विचार करायचा का की आणि मला का असं म्हटलं असेल, आणि मला का असं बोललं असेल. तेही एकट्यात नाही, किती लोक होतात आणि यांनी मला तसं म्हटलंय. नाही, विचार करायचा नाही. ठीक आहे, सांडलंय, आपल्याला माहिती आहे आपण मुद्दामून नाही सांडवलंय, चुकीनं सांडलंय. पण होतं काय, आपण त्या गोष्टीचा खूप विचार करतो की मला तो एवढ्या लोकांमध्ये बोलला. बरेचदा आपल्याला बोलला याच्यापेक्षाही तो मला एवढ्या लोकांमध्ये बोललाय याचं जास्त वाईट वाटतं. आणि आपण ते मनाला इतकं लावून घेतो की समोरचा व्यक्ती तर इंटेन्शनली बोललेलाही नसतो, सहज त्याची रिॲक्शन असते पाणी सांडल्यावर ओरडण्याची किंवा रागवण्याची. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपलं मन, आपल्या मनामध्ये आपल्याला काय गोष्टी एंटर होऊ द्यायच्या आहे आणि कुठल्या गोष्टी एंटर होऊ द्यायच्या नाहीये. बरीचशी लोक असतात त्यांना नेहमी टॉन्ट मारायला आवडतं किंवा काही आपसात मतभेद असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला नेहमी काहीतरी बोलत असतात, काहीतरी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. मग आपण त्यांच्याबद्दल विचार करणार का. आपल्या मनामध्ये कुठल्या गोष्टी एंटर करायच्या आणि कुठल्या नाही हे आपल्यावर डिपेंड करतं. आपण आपल्या मनाचे राजा आहोत, हे आपलं साम्राज्य आहे. दुसऱ्यांवर आपण कंट्रोल ठेवू शकत नाही. एखादा व्यक्ती असेल, तो आपल्याला नेहमी शेजारी असेल,
शेजाऱ्याशी आपलं पटत नाही, तो नेहमी आपल्याला काहीतरी काहीतरी बोलत असतो, टॉन्ट मारत असतो, त्याच्यावर आपण कंट्रोल करणार का? नाही ना, त्याच्यावर आपण कंट्रोल करूच शकत नाही. पण आपण आपल्या मनावर, आपल्या भावनांवर कंट्रोल करू शकतो. भावनांवर कंट्रोल करायचं म्हणजे काय, तर त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करायचं. तो काय बोललाय ते आपल्या मनात येऊच द्यायचं नाही, ते आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचूच द्यायचं नाही. इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. करेक्ट. आता ज्यावेळेस काय होतं ना, की आपल्याला कधी कधी थोड्याशा गोष्टीवर सुद्धा हर्ट केल्याचं वाटतं, तर जेव्हा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमुळे हर्ट होतं, तर ही दुसऱ्यांची चूक नाही आहे, ही आपली भावनिक कमजोरी आहे. जे व्यक्ती जास्त भावनाप्रधान असतात त्यांना लवकर हर्ट होतं. पण त्या हर्ट झाल्यामुळे आपल्याला किती लॉस होतात, आपले किती प्रॉब्लेम्स होतात. तेव्हा कुणातच एवढी ताकद नाही आहे हो की ते आपल्याला हर्ट करतील. आपणच आपल्याला हर्ट करून घेत असतो. तेव्हा कुणावरच्यामुळं मी ब्लेम करू नका कुणावर, की मी याने मला हर्ट केलं आहे, त्याने मला हर्ट केलं आहे, त्याने माझा विश्वासघात केला आहे, आणि मला खूप काही बोललं आहे म्हणून मला खूप वाईट वाटतं आहे, दुःख होतं आहे. ते त्याला करायचं होतं ते त्याने केलं, पण तुम्हाला त्यातील किती गोष्टी आतमध्ये घ्यायच्या आहे, तुम्हाला त्याचं किती दुःख वाटून घ्यायचं आहे हे तुमच्यावर आहे. कारण जो बोलला आहे त्याला त्याचं काही पडलेलं नाही आहे, त्याच्यावर त्याचा काही परिणामही होणार नाही आहे, पण नुकसान हे तुमचं होणार आहे. का नुकसान होणार आहे आपलं? कारण आपण ती गोष्ट आपल्या मनाला लावून घेणार, आपल्या मनात कंटिन्यू निगेटिव्ह थॉट्स येणार, आणि त्या निगेटिव्ह थॉट्सचं प्रमाण वाढत वाढत गेलं की त्याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक प्रकृतीवर सुद्धा परिणाम होणार, आणि आपल्याला एन्झायटी, डिप्रेशन यासारखे जे काही डिसऑर्डर्स आहेत, जे काही डिसीज आहेत, ते आपल्याला विळखा घालणार. त्यामुळे आपल्या मनाचं साम्राज्य हे कुणाच्याही अधिपत्याखाली येता कामा नये. आपल्या साम्राज्याचे राजे आपणच असायला हवे. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा युद्ध होतं तेव्हा एक ढाल असते, म्हणजे जुन्या काळी, आत्ताचं नाही, जुन्या काळी काय होतं ना, की जे बाण सोडायचे किंवा तलवारी करायचे ते एक ढाल असायची. ती ढाल कशासाठी असायची, की जो केलेला वार आहे तो आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मनाची सुद्धा एक ढाल तयार करायची आहे, की कुणीही आपल्यावर शब्दांचे वार केले किंवा इतर काही वार केले तर ते आपल्या मनापर्यंत पोहोचता कामा नये. ती ढाल त्यांना तिथल्या तिथे थांबवू शकेल, अशी ढाल आपल्याला तयार करायची आहे. म्हणजे आपल्या मनात ते निगेटिव्ह विचार, ते बोलणं आपल्याला लागणार नाही, आपण त्याच गोष्टीचा विचार करणार नाही, आणि आपल्याला आपलं मन हे हॅपी ठेवायचं आहे. आणखी आपण जर रामायण, महाभारत यासारख्या मालिका तुम्ही बघितल्या असेल पुरातन, तर त्यामध्ये काय होतं ना, की एक जण बाण सोडतो तर विरोधी पक्षवाला सुद्धा दुसरा बाण सोडतो, आणि तो जो बाण आलेला असतो त्याच्याशी तो टच होऊन त्याची जी तीव्रता असते ती कमी होते किंवा ती निष्क्रिय होते. तसंच आपल्याला सुद्धा दुसऱ्यांनी त्यांच्या बोलण्याचा, वागण्याचा बाण आपल्यावर सोडलेला असेल तर आपल्याला सुद्धा आपला बाण हा तयार ठेवायला हवा. तर आपला बाण म्हणजे कुठला बाण तयार ठेवायचा, जो एखाद्याने जर आपल्याला ओरडलं, बोललं, मग आपण पण त्याच आवाजात त्याच्याशी बोलायचं, ओरडायचं का? नाही. तर आपल्याला समजूतदारीचा बाण सोडायचा आहे. समजूतदारीचा बाण म्हणजे काय, की जो काही तो बोलला ना त्याचा आपल्यावर इफेक्टच होऊ द्यायचा नाही. एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगते की आमच्या एरियामध्ये जे फ्रेंड सर्कल होतं त्यामध्ये एक लठ्ठ बाई होती, फॅटी.
सो असेल ती 90-95 तिचं वेट असेल. आणि एक माझ्यासारखी लो वेट बाई, मेंटेन असलेली तशी बाई होती. झालं काय, एका फंक्शनमध्ये आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलो. आणि ती जी फॅटी वुमन होती, जी लठ्ठबाई होती, ती तिला कंटिन्यू म्हणत होती, काय गो किती वाढलीस, किती कमजोर दिसतीये, किती कमजोरीसारखी झाली आहे, तू काही काळजी घेत नाही आहेस का, अगं लक्ष दे तुझ्या प्रकृतीकडे. ॲक्च्युली माझी जी फ्रेंड होती, जी सेम होती, ती स्वतःला मेंटेन ठेवायची. ती जिममध्ये जायची, ती रोज वॉक करायची, योगा करायची आणि स्वतःला मेंटेन ठेवायची. पण झालं काय की तिने ते इतकं म्हणायला लावून घेतलं की अरे म्हणजे मला खरंच मी कमजोर झाली की काय, खरंच मला विकनेस आला की काय. आणि तिला तसं रिअलाईज पण व्हायला लागलं. जेव्हा तिला बोलली की काय झालंय, म्हणजे आमचा एक दिवस असा विषय निघाला आणि ती बोलली की असं असं बोललंय, मला खरंच कमजोरी आल्यासारखं वाटतं, कमजोर झाली का, मी तर खूप फिट आहे एक्सेट्रा, मी सगळे टेस्ट वगैरे केले. म्हणजे अगं तसं नाही आहे, तिचं वेट 90+ आहे, तू व्यवस्थित मेंटेन आहे, ते त्यांचा जो काही फॅटनेस आहे ते लपवण्यासाठी ते तुला तसं म्हणतायत, किंवा काही त्यांचं इंटेन्शन नसेलही, पण सहज म्हणून काहीतरी बोलतायत. काही लोकांना सवय असतं सहज म्हणून काहीतरी बोलायचं. बरेचदा आपण माहेरी गेलो किंवा कुठल्या गावाला किंवा काही नातेवाईकांना खूप दिवसांनी मिळतं, तर ते तू मला कधीच म्हणणार नाही की अरे वा छान दिसतीये, छान सुधारली तुझी तब्येत. नाही, ते तुम्हाला कितीही सुधारलं तरी म्हणणार आहे, बाई गं किती बारीक झाली आहे तू, किती सुकली आहे गं, खूप कामं असतात का, खूप बिझी असतं का, एक्सेट्रा एक्सेट्रा. तेव्हा त्यांचं म्हणणं आपण किती आपल्या मनाला लावून घ्यायचं हे आपल्यावर डिपेंड करतं. जर तुम्ही त्यांचं म्हणणं लावून घेतलं आणि मी कमजोर आहे, तुमच्या डोक्यातसुद्धा तेच विचार होईल. आणि सायकोलॉजी असं सांगते की जे विचार तुम्ही नेहमी तुमच्या डोक्यामध्ये करता, तुमच्या मनामध्ये जे विचार नेहमी येते तेच कालांतराने अस्तित्वात येतात. तसंच घडतं. म्हणून नेहमी म्हणतात की थिंक पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह. म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह विचार करा म्हणजे सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतील. निगेटिव्ह केलं तर ते आपल्याला नैराश्य येतं, आपण निगेटिव्हमध्ये राहतो आणि बाकीचे आहेतच विळखा घालायला. तर डील करा, स्वतःला समजावून घ्या की काय इंटेन्शन असेल, आपल्यावर किती परिणाम करून घ्यायचा दुसऱ्यांच्या बोलण्याचा. बरेचदा काय होतं ना, जिथे जॉईंट फॅमिली म्हणजे आत्ता तर कुठं मोठी जॉईंट फॅमिली असं राहिलेलं नाही आहे, पण सासा सुना, आजी आजोबा, सासू सासरे, मुलगा सून, सासू सासरे आणि नातवंड, ही फॅमिलीसुद्धा आता आपण जॉईंट फॅमिली म्हणू शकतो. कारण आजच्या जगात ती पण दिसायला कठीण आहे. तर त्यामध्ये होतं काय ना, बरेचदा ते जनरेशन गॅप असते. सुनेच्या फ्रेंड्स त्यांच्या एजच्या, सासूच्या फ्रेंड्स त्यांच्या एजच्या. आणि जर सून वर्किंग असेल किंवा नसेल तर मग सासू आणि त्या सासूची जी फ्रेंड आहे तिची सून जर घरी असेल म्हणजे नॉन वर्किंग असेल, मग ती एखाद्या वेळेस आली की म्हणणार सासूला, बापरे तुझी सून तर घरीच राहत नाही. आणि मग एखाद्या वेळेस सून असेल आणि ती मग सुनेला म्हणणार, बापरे तुझा तर काही पत्ताच नाही, तुझा तर किती दिवसांनी मी चेहरा बघतीये, तू तर काही घरीच नसतेस, किती बिझी असते, काही घरचं काम करते की नाही, की विसरली सगळं, एक्सेट्रा एक्सेट्रा. मग आपल्याला वाईट वाटतं की अरे ह्या मला अशा का बोलत आहेत, किती दिवसांनी उगवलीस, तुला काही येतं की नाही, तू सगळं विसरली की काय, स्वयंपाक वगैरे करतेस की नाही. पण त्यांच्या बोलण्याचा आपण किती घ्यावा, होऊ शकतं म्हणजे आपल्याला खरंच वाईट वाटतं, म्हणजे जनरली वाईट वाटतं की अरे हे मला कसे काय बोलत आहेत, मी तर काम करते आहे,
आणि यांना काय करायचं आहे, मी काम करो अथवा न करो, पण त्यांचं बोलणं आपण किती मनाला लावून घ्यायचं हे आपल्यावर डिपेंड करतं, नाही का? आपण समजून घ्यायचं की अरे यांची सून घरी असते, यांच्या घरचं वातावरण थोडं ट्रॅडिशनल आहे, या सुनांना खूप बॉदरेट करतात, त्यांच्याकडून सगळी कामं करून घेतात. सो त्यांच्याकडचं वातावरण आणि आपल्याकडचं वातावरण हे वेगळं आहे. की त्या आंटीचं म्हणणं आपण, त्या काकूंचं म्हणणं आपण लावून घ्यायचं आणि विचार करायचा किंवा त्यांचा राग करायचा किंवा त्यांना उलट शब्द द्यायचे नाही. त्यांना म्हणायचं की काकू मला सगळं येतं आहे, मला जसाही वेळ मिळाला मी सगळं करते, आणि तुम्हाला काय खायचं आहे का, तुम्ही मला सांगा, मला सगळे पदार्थ येतात, मी तुम्हाला करून देते. आणि त्यांना सोबत एक टीप पण लावा की माझ्या सासूबाईंनी मला खूप सगळं छान समजवलं आहे आणि आमचं ट्युनिंग खूप छान आहे, म्हणजे सासूलाही बरं, नाही का? तर इन शॉर्ट या 2 स्टोरीज सांगण्याचं एकच रिझन होतं की इन शॉर्ट काय सांगायचं होतं मला की आपल्याला दुसऱ्यांचं बोलणं, दुसऱ्यांचं वागणं किती मनाला लावून घ्यायचं हे आपल्यावर डिपेंड करतं. आता तुम्ही म्हणाल की ही छोटी छोटी रिझन्स आलेत आणि हे बाहेरचे व्यक्ती होते, त्याच्यामुळे आपण त्यांना इग्नोर करू शकतो. पण घरात जर घरातल्या फॅमिली मेंबर्सपैकी किंवा रिलेटिव्सपैकी असं कोणी वागत असेल जे नेहमी आपल्याला त्रास देतात, घालून पाडून बोलत आहेत, तर काय करायचं? पॉईंट आहे. तर काय करायचं, तर आपण त्यांना भावनिकदृष्ट्या एक बाउंड्री आखून घ्यायची. ते बोलतायत, हां ठीक आहे बोलतायत, दुर्लक्ष करायचं, त्यांना सवयच आहे. आणि जर आपल्याला खूपच त्रास होत असेल तर आपण थोडं दूर राहायचं, फिजिकली नाही पण आपण इमोशनली त्यांच्यापासून दूर राहायचं. कारण आपल्याला आपलं मानसिक संतुलन चांगलं ठेवणं गरजेचं आहे. दुसऱ्यामुळे आपलं कधीही मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. लोक बसलेलीच असतात हो दुसऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडवायला, पण ते बिघडवू शकतात का? नाही. त्यांच्यात ती ताकदच नाही आहे. ते कुणामुळे बिघडतं? ते फक्त आपल्यामुळं बिघडतं. आपल्याला ते बिघडू द्यायचं नाही आहे. आणि जेव्हा आपण म्हणतोय ना की हे बिघडतंय, त्याला काय कारण असतात की आपण भावनिकदृष्ट्या खूप कमजोर असतो. स्ट्रॉंग म्हणा. आपल्याला ॲडजस्टमेंट करता येत नाही, रिलेशनमध्ये ॲडजस्टमेंट करता येत नाही. आपण ओव्हर रिॲक्ट होतो. एखादी गोष्ट कुठे म्हटली तर आपण त्यावर रिॲक्ट होतो मीन्स जर आपल्या घरी म्हटलं आपल्याला की भाजी चांगली झाली नाही, इट्स ओके, झाली असेल आज चूक काहीतरी कमी जास्त, पण लगेच रिॲक्ट नका करू की अरे आणि मला भाजी चांगली झाली नाही म्हटलं, मी तेवढ्या आणि केली होती, नाही झाली असेल, त्यांना नाही आवडली तो त्यांचा प्रश्न, किंवा चुकून आपल्या हाताने कमी जास्त झालं असेल. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक व्यक्ती परफेक्ट असतो असं नाही. तेव्हा मला हेच म्हणायचं की आपण दुसऱ्यांचं म्हणणं आपल्या किती मनावर घ्यायचं हे आपल्यावर डिपेंड करतं. आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. लोकांना आपण बदलवू शकत नाही. कोण कसं बोलायचं, कसं वागायचं आपल्यासोबत हे आपण नाही सांगू शकत. आपल्याला त्यांचं ते बोलणं किती मनावर घ्यायचं, त्या वागण्याच्याकडे, बोलण्याकडे जो आपला दृष्टिकोन आहे तो बदलवायचा आहे. म्हणजे आपल्याला आपली दृष्टी बदलवायची, आणि जर आपली दृष्टी आपण बदलवली तर आपली सृष्टीसुद्धा बदलेल आणि तुमचं जीवन हे अतिशय हॅपी होईल. जर आपल्याला आपलं हॅपी जीवन बनवायचं असेल तर आपल्याला या गोष्टी आत्मसात कराव्या लागेल. बरेचदा काय होतं ना, मला वाटतं की आपण उर्वरित जी या विषयावरची चर्चा आहे ती आपण पुढील
व्हिडिओमध्ये करूया, कारण व्हिडिओ खूप लांब झाला, खूप लेंदी झाला की पण बोर होतो. सो आपण आणखी काही टिप्स की आपण स्वतःला कसं दूर ठेवायचं हर्ट होण्यापासून, जर आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर हर्ट होत असेल तर काय काय करायचं, याचे आणखी काही उपाय आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघूयात. जाता जाता एवढंच म्हणेल की प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.